नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा 7वी स्पेशल गणित आजच्या व्हिडिओमध्ये परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया या घटकावर आपण अभ्यास करणार आहोत. परिमेय संख्यांची समानता आणि लहान मोठेपणा यामध्ये ए भागिले बी आणि सी भागिले डी या दोन परिमेय संख्या आहेत. तिरकस गुणाकार ए गुणिले डी, पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद असाच पहिला गुणाकार करायचा, नंतर पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश गुणाकार करायचा. म्हणजे ए भागिले बी आणि सी भागिले डी यांच्यामध्ये ए गुणिले डी हा गुणाकार प्रथम, नंतर बी गुणिले सी हा नंतर. हे दोन्ही गुणाकार बरोबर आले तर या ठिकाणी दोन्ही परिमेय संख्या समान असतात. जर पहिला गुणाकार दुसऱ्या गुणाकारापेक्षा मोठा आला तर पहिली परिमेय संख्या दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा मोठी असते. जर पहिला गुणाकार ए डी हा दुसऱ्या गुणाकारापेक्षा लहान आला तर ए भागिले बी ही पहिली परिमेय संख्या दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान असते. जेव्हा दोन परिमेय संख्यांचे छेद समान असतात तेव्हा छेद समान करून, छेद समान नसतात तेव्हा त्यांचे छेद समान करून त्यांच्यातील लहान मोठेपणा ठरवता येतो. सर्वात मोठी परिमेय संख्या सांगता येत नाही, अनंतापर्यंत असते. सर्वात लहान परिमेय संख्या सुद्धा सांगता येत नाही. दोन समान छेद असलेल्या परिमेय संख्यांचा, दोन समान छेद असलेल्या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना ज्या परिमेय संख्यांचा अंश मोठा असतो ती परिमेय संख्या मोठी असते. पहा, 1/12 आणि 5/12 या ठिकाणी दोघांचे छेद समान आहे, परंतु 5 हा अंश 5/12 मध्ये मोठा आहे, म्हणून 5/12 ही 1/12 पेक्षा मोठी आहे. -3/4 -8/4 या ठिकाणी छेद समान आहे, परंतु -3 ही -8 पेक्षा मोठी आहे. संख्या रेषेवर -3 प्रथम येते, -8 नंतर येते, म्हणून -3/4 ही संख्या -8/4 पेक्षा मोठी आहे. यामध्ये अंश -3 -8 पेक्षा मोठा आहे, म्हणून पहिली परिमेय संख्या -3/4 ही मोठी आहे. परिमेय संख्यांची बेरीज, अपूर्णांकांची बेरीज ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने परिमेय संख्यांची बेरीज करतात. परिमेय संख्यांची अपूर्णांकांची वजाबाकी ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने परिमेय संख्यांची वजाबाकी करतात. ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज शून्य असते त्या एकमेकींच्या बेरीजव्यस्त संख्या आणि विरुद्ध संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 2 - 2 0, 2 आणि -2 या विरुद्ध संख्या आहेत. ओके. एका परिमेय संख्येतून दुसरी परिमेय संख्या वजा करणे म्हणजे पहिल्या परिमेय संख्येत दुसरीची विरुद्ध संख्या मिळवणे होय. ओके. पहा, 3/7 मधून 4/5 वजा करायचे आहेत, म्हणजेच याचा अर्थ दुसरी परिमेय संख्या जी -4/5 आहे तिची विरुद्ध संख्या +4/5 ती वजा करायची असते, म्हणजेच अधिक वजा वजा. ओके. कोणत्याही परिमेय संख्येत शून्य मिळवले किंवा वजा केले तर तीच परिमेय संख्या येते. उदाहरणार्थ 3/7 मध्ये शून्य मिळवले तर 3/7च येते, किंवा 3/7 मधून शून्य वजा केले तर तीच संख्या मिळते. म्हणजे बेरीज वजाबाकीवर या ठिकाणी शून्याचा काहीही परिणाम होत नाही. परिमेय संख्यांचा गुणाकारामध्ये समान चिन्हांच्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार धन असतो, म्हणजे +4/3 आणि +5/7 अधिकच. अंशांचा गुणाकार 5 सेपरेट, छेदांचा गुणाकार 3 गुणिले 7 21. ओके. -2/5 गुणिले 4/11 एक ऋण आणि एक धन यांचा गुणाकार ऋण असतो. या ठिकाणी -2 गुणिले 4 -8 आणि 5 गुणिले 11 55. दोन किंवा दोनपेक्षा अधिक परिमेय संख्यांचा गुणाकार करताना त्यांच्या गुणाकाराच्या अंशात सर्व अंशांचा गुणाकार आणि छेदात सर्व छेदांचा गुणाकार लिहावा लागतो. शेवटी आलेल्या गुणाकाराला अतिसंक्षिप्त रूप देण्याऐवजी आकडेमोड सोपी करण्यासाठी संक्षिप्त रूप आधीही देता येते. परिमेय संख्यांच्या भागाकारामध्ये ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकींच्या गुणाकारव्यस्त संख्या म्हणतात. 5ची गुणाकारव्यस्त 1/5 यांचा गुणाकार करताना 5ला 5 जातायत 1 येते, म्हणजे 5 आणि 1/5 या एकमेकींच्या गुणाकारव्यस्त संख्या आहेत. गुणाकार व्यस्तांचा गुणाकार 1 असतो आणि बेरीज व्यस्तांची बेरीज 0 असते, आपण पाहिलेलं आहे. एका परिमेय संख्येस दुसऱ्या शून्योत्तर परिमेय संख्येने भागणे म्हणजे पहिल्या परिमेय संख्येस दुसरीच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे.
म्हणजे 2/3, 2ला 3 भागणं, म्हणजेच या 2ला 3चा गुणाकार व्यवस्था 1/3ने गुणणे, म्हणजे 2 गुणिले 1/3. ओके, अशा पद्धतीनं 2 या संख्येला 3ने भागणे म्हणजेच 1/3ने गुणणे होय. 2 या संख्येला 3ने भागणे म्हणजे 2ला 1/3ने गुणणे. ओके, हा भाग समजावून घ्या. 0/0 तर परिमेय संख्या 0. शून्याला कोणत्याही पूर्णांक संख्येनं गुणलं, शून्योत्तर म्हणजे शून्य नसलेल्या, भागाकार 0 येतो. शून्याला कोणत्याही शून्य नसलेल्या पूर्णांक संख्येनं भागलं तर भागाकार 0 येतो. उदाहरणार्थ 0/3 0. कोणतीही पूर्णांक संख्ये भागिले 0 म्हणजे शून्यानं कोणत्याही पूर्णांक संख्येला भागता येत नाही. ही अर्थहीन राशी असते, भागाकार करता येत नाही. 7/0 हा भागाकार करता येत नाही. कोणत्याही परिमेय संख्येस शून्योत्तर परिमेय संख्येने भागले असता भागाकार परिमेय संख्याच येतो. 4 या परिमेय संख्येला 2 या परिमेय संख्येने भागले तर भागाकार परिमेय संख्या 2 हा 4ला 2 भागलं तर परिमेय संख्याच भागाकार येतो. कोणती संख्या तिचा छेद 1 मांडता येतो. 4/1 अंशाने छेद या स्वरूपात मांडलेली संख्या म्हणजे परिमेय संख्या. ओके, कोणत्याही शून्योत्तर परिमेय संख्येस त्याच संख्येने भागले असता भागाकार 1 येतो. कोणत्याही शून्योत्तर परिमेय संख्येस त्याच संख्येने भागले भागाकार 1 येतो. 4/4 1, 10/10 1. त्याच संख्येनं त्याच संख्येला भागलं भागाकार 1 येतो. कोणत्याही 2 परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार हा परिमेय संख्याच येतो, पाहणार आहोत आपण. आणि 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. संख्या रेषेवरील कोणतीही परिमेय संख्या डावीकडील परिमेय संख्येपेक्षा मोठी असते. संख्या रेषेवरील कोणतीही परिमेय संख्या डावीकडील परिमेय संख्या मोठी असते. जसजसं संख्या रेषेवर आपण उजवीकडून डावीकडे जावं तसतशी संख्या लहान होत जाते आणि डावीकडून उजवीकडे जावं तसतशी संख्या मोठी होत जाते. साहजिकच डावीकडील परिमेय संख्येपेक्षा उजवीकडची परिमेय संख्या मोठी असते. (1/2) स्वाध्याय पाहूया आपण. (1/2) (1/8) (1/3) (1/4) यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? या ठिकाणी वजा चिन्ह नसतीच तर अंश या ठिकाणी समान असताना ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी किंवा ती परिमेय संख्या मोठी असं आपण म्हणतो. सर्व धनचिन्ह असतील तर 2 हा छेद सर्वात लहान आहे म्हणजे ती संख्या मोठी, पण वजा चिन्हामुळं ती सर्वात मोठी संख्या असताना ती लहान होते. आता छेद सर्वात मोठा, वजा चिन्ह नसतं, सर्व धनचिन्ह असते तर सर्वात मोठा छेद 8 आहे. अंश सगळ्यांचे समान आहेत, ती सर्वात लहान झाली असती. ऋणचिन्हामुळे ती सर्वात मोठी होते. त्यामुळे (1/8) ही सर्वात मोठी संख्या आहे. ओके, हे समजावून घेणं गरजेचं आहे. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल? या ठिकाणी 52/65 आपण संक्षिप्त दिला. 13×4 = 52, 13×5 = म्हणजे 4/5 येणार आहे. ओके, इथं 117/91, 13×7=91 आणि 13×9=17 येणार आहे. पुढं या ठिकाणी 13 भाग जातोय 143 आणि 156ला. 13×1=13, 13×1=13 आला आणि 13×1=13, 13×2=26 वरती 12 आला, 12/11. 113/26, 13×1=13, 2/26, 1/2. आपण 4ला 5 न भागलं तर अंदाजे भाग, या ठिकाणी अंदाजे म्हणण्यापेक्षा 4ला भाग जात नाही. 4 वर 0 घेतले, दशांश चिन्ह देऊन 45 झालं. 9ला 7 न भागताना 7×1=7 उरले 2, 2 वर 0 20 झाले. 7×2=14, 1.2. इथं 12×1=12 उरला, 1 वर 0 घेतले 10, भाग जात नाही. 1.0, 1/2 म्हणजे 0.5. ओके, यामध्ये सर्वात मोठी कोणते? 1/2, 1/2 सर्वात मोठी. आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? चढता क्रम लावल्यास म्हणजे सर्वात लहान 0.5 आहे.
0.5 म्हणजे शेवटची 13/26. ओके. त्यानंतर कोणती आहे 0.8 पहिली म्हणजे 52/65. ओके. त्यानंतर 1 आहे म्हणजे तिसऱ्या नंबरची 156/143. 156/143 आणि शेवटी आहे ती संख्या नंबर 2 117/91. 117/91 चढता क्रम लावला शेवटची संख्या कोणती येईल 117/91. ओके. अचूक पर्याय नंबर 3. तिसरा आहे पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती. 3/8. 3/8 आहे. 13/21 आहे. थोडीशी काठिण्य पातळीची उदाहरणं आहेत, काळजी घेऊन सोडवूया. 4/7 आहे आणि 9/11. प्रथमतः उतरत्या क्रमाने लिहिण्यासाठी आपण 2 दशांशापर्यंत उत्तर काढूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. 3 8ला भाग जात नाही म्हणून 0. 3 वर घेतले 0 30 झाले. 8 त्रिक 24. 30 म्हणून 24 गेले उरले 6. 60 आहेत. 8 7 56. 0.37 मग 3ला 8नं भागून इथं पाहूया. 21ला 13नं भाग जात नाही शून्याचा. 130 झाले 0 घेतल्यावर ना 21 5 21 सक्क 26 असे. 21 सक्क 26 असे. 130मधून 126 गेले उरले 4. या ठिकाणी 21 एक्के 21. 0.61. त्यानंतर 4ला 7नं भाग जात नाही 0. 40 झाले. 7 5 35 उरले 5. 5 वर 0 घेतल्या 50 झाले. 749. त्यानंतर 9ला 11नं 9ला भाग जात नाही 90 झाले. 11 8 88. 0.88. 0.8 11 8 88. 90मधून 88 उरले 2. 11 1 11. आता 0.81 इथं म्हटलेलं आहे उतरत्या क्रमाने लिहा. 0.8 सर्वात मोठी आहे म्हणजे नक्की 9/11 ही सर्वात मोठी आहे. त्यानंतर नंबर 2 लागतो या 13/21चा. 0.61 यावरून आलेला आहे. नंबर लागतो त्यानंतर 9/11 आणि सर्वात लहान संख्या आहे 0.37 म्हणजे 3/8. ओके. 9/11 13/21 9/11 सॉरी 4/7 नंबर 3 0.57. 1ला ही 2ला ही 3ला 4/7 आणि सर्वात शेवटी 3/8 उतरत्या क्रमानं मांडलेले आहेत. 9/11 13/21 4/7 आणि 3/8 कशा पद्धतीनं भागाकार आपण 2 दशांशापर्यंत काढून 0.81 सर्वात मोठे 0.61 म्हणजे 9/11 वरून आलेलं आहे म्हणून नंबर 1ला ती राहणार. 0.61 हे 13/21 म्हणून आलेले आहे म्हणून नंबर 2ला. 0.57 4/7 वरून आलेले आहे. सर्वात लहान 0.37 3/8 उतरत्या क्रमानं मांडल्यानंतर शेवटून तिसरी संख्या कोणती. शेवटून तिसरी 1 2 3 13/21 अचूक पर्याय नंबर 3. ओके. अशा पद्धतीनं 7/15 पुढं आहे. 11/20 2/5 आणि 12/25 या परिमेय संख्या मधील सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यातील फरक किती. पाहूया. अशा पद्धतीनं आपण करायचं आहे. भागाकार करण्याची तयारी ठेवा. पाडेपाठ पाहिजेत. 7नं 15ला भागायचे. शून्याचा भाग लागला जात नाही म्हणून 7 वर 0 घेतले 70 झाले. 15 चौक 60. ओके. 15 चौक 60. 70 म्हणून 60 गेले उरले 10. 10 वर 0 घेतले 100. 15 सक्क 90 0.46 आलेलं आहे. इथं शून्याचा भाग लागला. 11 वर 0 घेतले 110 झाले. 20 5 100. 110मधनं 100 गेले 10 उरले. 20 5 100. 0.55 लगेच लक्षात येईल. 0.55 म्हणजे 11/20 मोठी आहे. 0.46 म्हणजे 7/15 लहान आहे दोन्हीपैकी. चला पुढं. इथं 2ला भाग जात नाही 0 त्यामुळे 2 वर 0 घेतले 5 चौक 20. इथं 0. 0.40 या तिघापैकी सर्वात लहान 2/5 दिसतेच. इथं या ठिकाणी 12ला 25नं भाग जात नाही 0.
12वर 0 घेतले 120, 25 100, 120मधनं 100 गेले 20 उरले, 25 200. सर्वात लहान या ठिकाणी 0.40 आहे, म्हणजे 2/5 सर्वात लहान. त्यानंतर नंबर 2 लागतो 46. 40 नंतर 46, 46 नंतर 48 नंतर 55, 7/15. ओके. नंबर 3 लागतो 11/20चा. सर्वात मोठे येते. सर्वात लहान 0.40 मध्ये 2/5. नंबर 2 46 7/15. नंबर 3 11/25. 12/25. 0.48 आले ना. सगळ्यात शेवटी 11/20 मोठी सगळ्यात. पहा पुन्हा एकदा 0.46, 0.55, 0.40, 0.48 यामध्ये सर्वात मोठी 0.55 म्हणजे 11/20. सर्वात लहान 40 म्हणजे 2/5 आलेलंच आहे. त्यानंतर नंबर एक नंबरला लहानमध्ये 2.5, त्यानंतर 7/15, त्यानंतर 48, 0.48 म्हणजे 12/25, सर्वात शेवटी 11/20. सर्वात मोठी 2/5, 11/20 आणि सर्वात लहान 2/5. यांचा काय विचारलेलं आहे आपल्याला या ठिकाणी? सर्वात मोठी सर्वात लहान संख्यामधला फरक विचारला आहे. काढूया फरक. वजाबाकी करायची. 11/5 55, 11/5 55 वजा छेद सारखा नाही, तिरकाच गुणाकार. 11/5 55 वजा 20 दुनी 40, छेद 20/5 100. 55 मधनं 40 गेले उरले 15, 15/100. 15/100ला संक्षिप्त द्यायचा. 5×3 15, 5×2 5 0 0, 3/20. सर्वात मोठे आणि सर्वात लहानमधला यामधील फरक 3/20. अचूक पर्याय नंबर 1. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि शेअर करा. अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहन द्या. आपल्या सर्व 7वीला शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करून त्यांनाही सहकार्य करा. धन्यवाद.